उन्हाळ्याच्या सुट्टीचं प्लॅनिंग सुरू झालं की सगळ्यांच्या डोक्यात एकच प्रश्न येतो, कुठे फिरायला जायचं? पण बजेट कमी असतं, दिवस कमी असतात आणि सगळीकडे महाबळेश्वर, लोणावळा आणि माथेरान अशा त्याच ठिकाणांची नावं समोर येतात. पण महाराष्ट्रात ही सोडूनही अनेक ठिकाणं आहेत जी अजूनही कमी लोकांना माहीत आहेत. बजेटमध्ये बसणारी आहेत आणि उन्हाळ्यात फिरण्यासाठी अगदी परफेक्ट मानली जातात. काही ठिकाणी तुम्हाला घनदाट जंगल आणि वाईल्ड लाईफचा अनुभव मिळतो, तर काही ठिकाणी डोंगर, तलाव आणि शांत वातावरणाचा आनंद घेता येतो. विशेष म्हणजे या ठिकाणांवर गर्दी कमी असल्यामुळे तुम्ही निवांतपणे सुट्टी एन्जॉय करू शकता. तर महाराष्ट्रातील अशीच 5 भन्नाट आणि बजेट फ्रेंडली ठिकाणं कोणती आहेत हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, आपल्या राज्यात काही ठिकाणं इतकी प्रसिद्ध झाली आहेत की तिथे गेल्यावर फिरण्यापेक्षा गर्दीत वेळ जास्त जातो. पार्किंगसाठी रांगा, हॉटेल्स महाग आणि व्ह्यू पॉइंट्सवर अक्षरशः लोकांची जत्रा असा अनुभव अनेकांना आलेलाच आहे. पण खरं सांगायचं झालं तर महाराष्ट्र हा निसर्गाने खूप समृद्ध राज्य आहे. इथे घनदाट जंगल, थंड हवेचे हिल स्टेशन, शांत तलाव आणि समुद्र किनाऱ्याजवळची सुंदर ठिकाणं सगळंच पाहायला मिळतं. आणि यापैकी काही ठिकाणं अजूनही कमी लोकांना माहीत आहेत. त्यामुळे तिथे तुम्ही निवांतपणे सुट्टी एन्जॉय करू शकता. म्हणूनच मंडळी, आज मी तुम्हाला असं जे पहिलं ठिकाण सांगणार आहे ते आहे ताडोबा. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पांपैकी एक. अनेकांना वाटतं की उन्हाळ्यात जंगलात जाणं कठीण असतं, पण खरं पाहिलं तर ताडोबाला भेट देण्यासाठी उन्हाळ्यात सगळ्यात योग्य सीझन मानला जातो. कारण या काळात जंगलातील झाडांची पानं गळतात आणि त्यामुळे प्राणी दूरपर्यंत स्पष्ट दिसतात. त्याचबरोबर पाण्याचे स्रोत कमी झाल्यामुळे वाघ, बिबट्या, अस्वल आणि हरणे पाणवठ्याजवळ जास्त वेळ दिसतात. इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी जीप सफारी हे मुख्य आकर्षण असतं. सकाळी किंवा संध्याकाळी सफारी करताना जंगलातील शांतता आणि अचानक एखादा प्राणी दिसण्याचा अनुभव खूप खास असतो. ताडोबात मोहर्ली झोन हा सर्वात लोकप्रिय झोन मानला जातो, कारण या भागात राहण्यासाठी रिसॉर्ट्स आणि होमस्टे सहज उपलब्ध असतात. ताडोबाला जायचं असेल तर नागपूर हे सर्वात जवळचं शहर आहे. नागपूरहून साधारण 3 ते 4 तासांत तुम्ही ताडोबा परिसरात पोहोचू शकता. साधारण 2 ते 3 दिवसांची ट्रिप इथे आरामात प्लॅन करता येते. वाईल्ड लाईफ आणि ॲडव्हेंचर आवडणाऱ्या लोकांसाठी हे ठिकाण एकदम परफेक्ट मानलं जातं. आता आपल्या यादीतलं दुसरं ठिकाण आहे चिखलदरा. विदर्भ भागातलं हे एकमेव प्रसिद्ध हिल स्टेशन असून उन्हाळ्यात सुद्धा थंड वातावरणासाठी हे ओळखलं जातं. महाराष्ट्रात अनेक हिल स्टेशन्स आहेत, पण चिखलदरा खास ठरतं कारण इथे कॉफी प्लांटेशन पाहायला मिळतं, जे महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी आढळतं. चिखलदरामध्ये फिरण्यासाठी अनेक सुंदर स्पॉट आहेत. भीमकुंड, पंचबोल पॉइंट, हरिकेन पॉइंट आणि सनसेट पॉइंट ही ठिकाणं पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. इथून दिसणारे खोल दऱ्याखोऱ्यांचे दृश्य आणि हिरवेगार डोंगर हा अनुभव उन्हाळ्यात मनाला खूप रिफ्रेशिंग वाटतो. शिवाय इथे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा परिसर जवळ असल्यामुळे जंगलाचा अनुभवही घेता येतो. चिखलदऱ्याला पोहोचण्यासाठी अमरावती हे सर्वात जवळचं शहर मानलं जातं आणि अमरावतीहून साधारण 2-3 तासांत इथे पोहोचता येतं. 2 ते 3 दिवसांची ट्रिप चिखलदऱ्यासाठी पुरेशी ठरते. जर तुम्हाला शांत, थंड आणि कमी गर्दीचं हिल स्टेशन हवं असेल तर चिखलदरा हा एक उत्तम पर्याय ठरतो. मंडळी, आता आपल्या यादीतलं तिसरं ठिकाण आहे भंडारदरा. पुणे आणि मुंबईकरांसाठी हे ठिकाण खूप पॉप्युलर वीकेंड डेस्टिनेशन मानलं जातं. डोंगर, तलाव आणि शांत वातावरण यामुळे उन्हाळ्यात इथे गेल्यावर मनाला एक वेगळी शांतता मिळते. भंडारदऱ्याचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे अर्थूर लेक, जो विल्सन धरणाजवळ आहे. या तलावाच्या काठावर बसून सूर्यास्त पाहण्याचा अनुभव खूप सुंदर असतो. त्याचबरोबर इथली संधन व्हॅली ही आशियातील सर्वात प्रसिद्ध दरी मानली जाते. ट्रेकिंग आणि ॲडव्हेंचर आवडणाऱ्या लोकांसाठी ही व्हॅली खास आकर्षण ठरते. तसेच जवळ कळसुबाई शिखर आहे, जे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखलं जातं. भंडारदऱ्याला पोहोचणं खूप सोपं आहे. पुणे आणि मुंबईहून 3 ते 4 तासांत तुम्ही इथे पोहोचू शकता. त्यामुळे शॉर्ट ट्रिप किंवा वीकेंडला जायचं असेल तर हे ठिकाण खूप सोयीचं ठरतं. 1 ते 2 दिवसांची ट्रिप भंडारदऱ्यासाठी पुरेशी ठरते. शांत वातावरण, सुंदर निसर्ग आणि कमी वेळात प्लॅन होणारी ट्रिप यासाठी भंडारदरा हा एक उत्तम पर्याय आहे. आता आपल्या यादीतलं चौथं ठिकाण आहे राधानगरी. कोल्हापूर जिल्ह्यातील हे ठिकाण घनदाट जंगल, शांत वातावरण आणि स्वच्छ हवेसाठी ओळखलं जातं. शहराच्या गोंगाटापासून दूर जाऊन काही दिवस निवांत घालवायचे असतील तर राधानगरी हा एक उत्तम पर्याय ठरतो. राधानगरी परिसरातील दाजीपूर अभयारण्य हे इथलं मुख्य आकर्षण मानलं जातं. हे अभयारण्य विशेषतः भारतीय गवा म्हणजेच इंडियन बायसन साठी प्रसिद्ध आहे. याशिवाय इथे चितळ, सांबर आणि विविध पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात. पहाटेच्या वेळेला जंगल परिसरात फिरताना दिसणारं धुकं आणि हिरवीगार झाडे हा अनुभव खास वाटतो. तसेच राधानगरी धरण हे सुद्धा इथले एक सुंदर पर्यटन स्थळ आहे, जिथे शांतपणे वेळ घालवता येतो. राधानगरीला पोहोचण्यासाठी कोल्हापूर हे
सगळ्यात जवळचं शहर आहे आणि कोल्हापूरहून साधारण 1 ते 2 तासात तिथे पोहोचता येतं. 2 दिवसांची ट्रिप इथे आरामात प्लॅन करता येते. जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात शांत आणि निवांत सुट्टी घालवायची असेल तर राधानगरी हे ठिकाण नक्कीच तुमच्या यादीत असायला हवं. आता आपल्या यादीतलं 5वं आणि शेवटचं ठिकाण आहे तिलारी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे ठिकाण अजूनही अनेक लोकांसाठी हिडन जेम मानलं जातं. गर्दीपासून दूर पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर तिलारी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तिलारी परिसर घनदाट जंगल, नदी आणि धरणासाठी ओळखला जातो. इथलं तिलारी धरण आणि आजूबाजूचा हिरवागार परिसर पाहताना उन्हाळा चालू आहे का यावर विश्वासच बसत नाही. इतकं शांत आणि थंड वातावरण इथे जाणवतं. इथे बर्ड वॉचिंग आणि नेचर वॉक सारख्या गोष्टी करता येतात. अनेक पक्ष्यांच्या प्रजाती आणि वेगवेगळ्या वनस्पती इथे पाहायला मिळतात. त्यामुळे नेचर लव्हरसाठी हे ठिकाण खास मानलं जातं. तिलारीला पोहोचण्यासाठी कुडाळ किंवा सावंतवाडी ही जवळची शहरं मानली जातात. तिथून साधारण 1 ते सव्वा तासात तिलारी परिसरात पोहोचता येतं. 2 ते 3 दिवसांची ट्रिप इथे आरामात प्लॅन करता येते. जर तुम्हाला गर्दीपासून दूर जाऊन शांत आणि निवांत वातावरणात काही दिवस घालवायचे असतील तर तिलारी हा एकदम परफेक्ट पर्याय ठरू शकतो. तर मंडळी, उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचं ठरवलं की आपण नेहमी तेच ठिकाण निवडतो, पण महाराष्ट्रात अजूनही अनेक ठिकाणं आहेत जी सुंदर आणि बजेट फ्रेंडली आणि गर्दीपासून दूर आहेत. तुम्हाला यापैकी कोणतं ठिकाण सर्वात जास्त आवडलं किंवा याशिवाय तुम्हाला माहिती असलेलं एखादं छान ठिकाण असेल तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.